नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रतिकरण ब्लॉग्स। तर आज आम्ही आलो आहे कणकवलीला, जे माझ्या बायकोचा माहेर आहे। आणि आता आम्ही कणकवली स्टेशनच्या परिसरात उभे आहे आणि आम्हाला जायचंय तिच्या घरी। तर आता तुम्हाला सध्या दाखवतो कणकवली स्टेशनचा परिसर। तर मग बघूया, चला जाऊया। दुपारचा कडक ऊन पडला होता, पण घरी जायची जी आतुरता आणि उत्सुकता मनात होती, त्यामुळे त्या उन्हाचा कसलोच त्रास जाणवत नव्हतो। इतक्या दिवसांनी आपल्या गावाकडे परत येत असताना मन आनंदाने भरून गेला होता। कणकवली स्टेशनावर उतरल्यावर सगळीकडे नजर फिरवत होते। स्टेशनावर 2 फूड स्टॉल दिसले। ते खूप नीटनेटके, स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवले होते। प्रवाशांना लागणाऱ्या गोष्टीची चांगली सोय केलेली दिसत होती कणकवली स्टेशनावर। ह्या सगळा बघत असताना माका क्षणभर विश्वासच बसलो नाही की आपला कणकवली स्टेशन असा इतका बदल झालो बघून मन अभिमानान भरून गेला। असा वाटत होता की आम्ही आपल्या गावाक नाही तर एखाद्या मोठ्या शहरात आधुनिक रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचलाव। असा कणकवली स्टेशनाचा हा नवा रूप खरंच डोळ्यांका सुखावणारा आणि कोकणाच्या प्रगतीची जाणीव करून देणारा होता। त्यानंतर आम्ही रिक्षा स्टँडकडे बाहेर पडाक निघाला। स्टेशनातल्या आतल्या परिसरात पाऊल टाकताच माका खूप मोठा बदल जाणवलो। पूर्वीच्या तुलनेत स्टेशन खूप सुंदर, प्रशस्त आणि आधुनिक दिसत होता। लोकांका बसाक भरपूर जागा आणि आरामदायक बैठक व्यवस्था केलेली होती। प्रवाशांच्या सोयीसाठी एक्सेलेटर लावलेला दिसत होता, जे बघून खूप आनंद झालो। प्रकाश, स्वच्छता, व्यवस्था आणि सगळ्या सुविधा अगदी शहरातल्या मोठ्या स्टेशनासारख्या वाटत होत्या। ह्या सगळा बघत असताना माका क्षणभर विश्वासच बसलो नाही की आपला कणकवली स्टेशन असा इतका बदल झालो बघून मन अभिमानान भरून गेला। असा वाटत होता की आम्ही आपल्या गावाक नाही तर एखाद्या मोठ्या शहरात आधुनिक रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचलाव। असा कणकवली स्टेशनाचा हा नवा रूप खरंच डोळ्यांका सुखावणारा आणि कोकणाच्या प्रगतीची जाणीव करून देणारा होता। प्रवास करून आमका चांगलीच भूक लागली होती, म्हणून स्टेशनाच्या समोर असलेल्या श्री साई हॉटेलात जेवूक जायचा निर्णय घेतला। आम्ही आता हॉटेलमध्ये जेव केला। हे बघा, 2 चपाती, भात, कांदा, लोणचं आणि ही सोलकढी असा आणि हा कसला तरी डाळ आणि हा पण कसला तरी काला ना, आणि ही मेथीची भाजी, पापड, या सर्व जेवायला। आमचं ना थोडं काम होता म्हणून आम्ही जरा थोडं बाहेर गेलेलो आणि आता आमची 6ची गाडी आहे, तर आम्ही आता जात आहोत घरात। आता भेटूया घरी गेल्यावर। जसजशी गाडी आमच्या गावाच्या जवळ येत होती तसतशी मनाची वड वाढत होती। शेवटी सुंदर अशा प्रवासाचा आनंद घेत आम्ही आमच्या गावात जाऊन पोहोचला। आमच्या गावाची माती, तिथलो गार वारो आणि आपली माणसा बघून मन अगदी भरून गेला। आता आम्ही गाडीतनं उतरला आणि आता आम्ही घरात गेला। व्हेरी गुड। तर आता आम्ही पोचलोय आणि आम्ही आता चाललोय घरी। चला मग, दे मला हे उतरायची जागा इथून। चला।
तुम्ही पुढे चला, आम्ही पाठोपाठ येतो. गावात पाय ठेवताच लहानपणाच्या कितीतरी आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. गाव तोच, वाट तीच, घर तीच, पण तरी सुद्धा सगळं काही नव्यासारखं वाटत होता. त्या ओळखीच्या वाट्यावरून चालताना मन पुन्हा लहानपणात गेल्यासारखं झालं. जणू काय काळ मागे फिरलो असा आणि मी पुन्हा एकदा लहानच झाले असा वाटत होता. गावातलं प्रत्येक कोपरं, प्रत्येक रस्तो आणि प्रत्येक आठवण मनात घर करून बसली होती. इतक्या दिवसांनी गावात परत इल्याचं मनात वेगळाच शांतता मिळत होती. आता पुढचे काही दिवस आईच्या मायेची अनुभव मिळणार होती. तिच्या हातचा जेवण, तिची काळजी आणि तिचं प्रेम सहवास याची ओढ मनात खूप दिवसापासून होती. हे आमचा छोटा छोटा मोठा घर. चला बघा, आम्ही चाललो आमच्या घरी. छोटासा घर आमचा, एकदम छान छान घर. गावचा घर हा एकदम मस्त असतो. काय बोलते, खूप छान वाटतं ना. आता सध्या गावची फिलिंग वाटायला लागली. आता कुठेतरी गाव, मुंबईवरून आम्ही रिलॅक्स करायला गावाला आलो आहे. इलो आहे काय, इलाव. तर आमचा जो व्लॉग आहे घरचा, तो उद्या सकाळी आम्ही काढू, राईट. कारण आता सध्या अंधार आहे घरी, मे बी लाईट गेलेली आहे, त्यामुळे थोडंसं हे होईल. मग आम्ही बाय, भेटूया, उद्या बाय.